नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपला आता जे काही व्हिडिओ आहे ते आपण गर्ल्स बर्थडे स्पेशल व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो आहोत. तुम्ही ते थंबनेलवर बघत असा आणि आपल्या आजचे व्हिडिओ जे काही प्रिव्ह्यू आहे ते तुम्ही सुरुवातीला बघितलेलं आहे. तर भावांनो, तुम्हाला प्रिव्ह्यू कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर खाली कधी चांगली अशी कमेंट करून टाका. जे काही आपलं मटेरियल आहे ते सगळं तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अगदी फुकटमध्ये भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. फॉलो करण्यासाठी इंस्टाग्राम आयडीची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही मला अशा प्रकारची जे काही व्हिडिओची डिमांड करू शकता. कारण हे पण मला एका भावाने डिमांड केली होती की भाऊ गर्ल्स बर्थडे व्हिडिओ एडिटिंग कर, कारण याच्यावर जास्त ट्युटोरियल नाही आहे आणि आम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे. तर त्यासाठी भावना आपण आज आपलं स्पेशल व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो. तुम्हाला थंबनेलवर परत एकदा दाखवतो. बघू शकता कशा प्रकारे गर्ल्स बर्थडे व्हिडिओ एडिटिंग आहे. जरा आपलं काय म्हणतील याला EFX टाईपमध्ये आहे, जसं तुम्ही प्रिव्ह्यूला बघितलं. तर बघू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला सगळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भावना, आपण तुमचा जरासुद्धा वेळ घालता आपल्या आजच्या व्हिडिओला इथं चालू करूया. तर भावना, आपल्याला या व्हिडिओसाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची मदत घ्यायची आहे. अलाइट मोशन ॲप मी इथं ओपन केलेलं आहे, बघू शकता. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला जायचं आहे. प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला दोन प्रोजेक्ट दिलेले आहे, गर्ल्स बर्थडे व्हिडिओ एडिटिंग आणि गर्ल्स बर्थडे व्हिडिओ एडिटिंग. बघू शकता इथे दोन आहे. आता याचे नाव आहेत ते तुम्हाला दिसत नसतील. याचे नाव ॲक्च्युली आहे गर्ल्स बर्थडे व्हिडिओ एडिटिंग बीट मार्क आणि गर्ल्स बर्थडे व्हिडिओ एडिटिंग शेक इफेक्ट. याच्यामध्ये मी तुम्हाला 5 शेक इफेक्ट इथे दिलेले आहे. 5 शेक इफेक्ट वरचा जे आहे प्रोजेक्ट आहे यामध्ये तुम्हाला फोटो दिसत आहे ते शेक इफेक्टची प्रोजेक्ट आहे, आणि खालचं जे काय याच्यामध्ये जे असे लाल चौकोनी डब्बे दिसत आहे हे आपल्या आजची बीट मार्क आहे. तर आपल्याला यामध्ये आज एडिटिंग करायची आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे आपल्या बीट मार्कमध्ये इथे जायचं आहे. तुम्हाला ज्यांच्या पण फोटोवर हा व्हिडिओ बनवायचा आहे, एक सगळ्यात आधी इम्पॉर्टंट गोष्ट की त्यांची फोटोची जे काही रेशो असेल ते 4:5 म्हणजे इथे तुम्ही स्क्रीनवर बघत असाल अशा प्रकारे काहीतरी रेशोमध्ये असली पाहिजे तुमची इमेज. जर नसेल तर तुम्ही पिक्सआर्टमधून करून घेऊ शकता किंवा अलाइट मोशनमध्ये करून घेऊ शकता. कसं करायचं हे जर येत नसेल तर खाली कमेंट करा. आपण त्यावर पण एक शॉर्ट व्हिडिओ किंवा एखाद व्हिडिओ त्याच्यावर डेडिकेटेड व्हिडिओ करू शकता. तर आपण ते करूया. जर तुम्हाला येत नसेल तर खाली नक्की कमेंट करून मला नक्की कळवा, म्हणजे आपल्याला व्हिडिओ करायचा का नाही ते समजेल. तर राहिला प्रश्न आपल्या व्हिडिओ एडिटिंगचा, तर 4:5 मध्ये आपले सगळे फोटो असले पाहिजे. जर फोटोचा रेशो वेगळा असेल, 1:1 असेल किंवा दुसरा काय असेल तर आपला व्हिडिओ सगळा घाण होऊन जाईल. जसा तुम्ही प्रिव्ह्यूला बघितला सेम टू सेम तसा व्हिडिओ तर कसाच अजिबात होणार नाही. सगळ्यात आधी आपल्याला इथे काय करायचं आहे, आपली बीट मार्क इथं ओपन करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपली बीट मार्क बघू शकता अशा प्रकारे आपली बीट मार्क आहे. तर बीट मार्कमध्ये तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे यामध्ये पण ग्रुप्स आहे. ग्रुप्समध्ये एडिटिंग करणं थोडं अवघड असते, पण जर फोटो आपल्या रेशोमध्ये असेल आणि थोडं समजून घेतलं तुम्ही व्हिडिओला तर अगदी तुम्हाला सोपं जाईल. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, बघू शकता इथे एकदम खाली एक JPG आहे, बघू शकता. हे तुम्हाला इथं माझं टच दिसत असेल. या JPGवर तुम्हाला टच करायचं आहे सगळ्यात आधी आणि कलर अँड फिलच्या ऑप्शनवर टच करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवर टच करायच्यानंतर इथं बघू शकता JPG आहे. तर या JPGला आपल्याला फोटोमध्ये ट्रान्सफर करायचं आहे किंवा याच्या जागी आपल्याला फोटो टाकायचा आहे. तर तुम्हाला इथं टच करायचं, मग आपली गॅलरी इथं ओपन होऊन जाईल. बघू शकता गॅलरी ओपन झाल्यानंतर आपले ज्यांचे पण तुम्हाला फोटो इथं ॲड करायचा किंवा ज्यांच्या पण फोटोवर हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यांचे फोटो, आता मी बघू शकते स्नेहा पाटील जे काही ॲक्ट्रेस आहे, म्हणजे जे काही रील स्टार आहेत, जे काय म्हणू शकता त्यांचे फोटो आपल्याजवळ आहे. तर आपण काय करूया, त्यांचा हा वाला फोटो किंवा एखाद कोणता पण फोटो आपण इथं वापरूया. तर आपण काय करूया, स्कूटीवाला जरा चांगला वाटत आहे तर हे फोटो असे सिलेक्ट करून वरच्या प्लसवर टच करून टाकूया, म्हणजे हे फोटो जे काय आपल्या त्या फोटोसोबत रिप्लेस होऊन जाईल. तर हे एवढं रिप्लेस झालेलं आहे आणि याचा बघू शकता इफेक्ट हे ब्लरच दिसेल, हे ब्लरमध्येच आहे जसं तुम्ही प्रिव्ह्यूला बघितलं. तर यानंतर आता काय करायचं आहे, ग्रुप 1वर सिलेक्ट करायचं. एडिट ग्रुपचं जे काय ऑप्शन आहे इथे तुम्हाला टच करायचं आहे. एडिट ग्रुपवर टच करायच्यानंतर पुन्हा वर बघू शकतो ते JPG आहे. तर याच्यावर इथं टच करायचं. वरच्या JPGवर खालचे जे काय आहे ते टेक्स्ट आहे याला काहीच नाही करायचं, वरच्या JPGवर टच करायचं आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. इथे तुम्हाला सेम प्रोसेस कलर अँड फिलच्या ऑप्शनवर राहायचं. इथं JPGचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला रिप्लेस करायचं. तर या जागी आपण हे वाला फोटो इथे सिलेक्ट करूया आणि प्लसच्या ऑप्शनवर टच करून असा रिप्लेस करून घेऊया. बघू शकता इथे वर पण खूप सारे लेअर आहे. तुम्हाला डायरेक्ट जे काही JPG वाली रेक्टँगलच्या वरची लेअर इथे तुम्हाला सिलेक्ट करून रिप्लेस करून घ्यायची आहे फोटोसोबत. तर हे एवढं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे. बघू शकता आता पहिला कधी काही ग्रुप असेल, तुम्ही जसं हळूहळू प्ले करताल किंवा जसं समोर जाशाल तसं ते फोटो इथे येऊन जाईल. पहिलावाला फोटो झाला, आता ग्रुप नंबर 2ची बारी. आता इथं ग्रुप नंबर 5 आलेले आहे, थोडी नंबरिंग खालीवर झाली असेल पण सगळं ओके आहे. तर बघू शकता इथं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ग्रुप नंबर 5ला म्हणजे इथल्या ग्रुप नंबर 2ला जे काय असेल याला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवर जायचं. एडिट ग्रुपवर याच्यानंतर इथं पण सेम रेक्टँगलच्या वर जे काही JPG वाले लाल कलरचा फोटो आहे किंवा लाल कलरचे जे काही JPG आहे त्याला सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जाऊन जे काही JPG इथं सिलेक्ट करून इथून अशी कोणता पण फोटो सिलेक्ट करायचा आणि प्लसवर जाऊन रिप्लेस करून घ्यायची आहे.
तर बघू शकता हे JPG तर रिप्लेस झालेलं आहे या फोटोसोबत. म्हणजे ग्रुप 1 झालेला आहे. आपण याला ग्रुप 2 पकडून, नावावर काही घेणं नाही. ग्रुप 2 झाल्यावर आपल्याला ग्रुप 3 आपला. तर इथं याला सिलेक्ट करायचं, एडिट ग्रुपवर जायचं, सेम याच्यात पण एकदम खालच्या वरची म्हणजे खालून दुसरी. तर हे बघू शकता, याला इथं काय करायचं, कलर अँड फिल इथं सिलेक्ट करून आपले जे काही JPG आहे ते या फोटोसोबत आपण रिप्लेस करू घेऊ प्लसमध्ये जाऊन, आणि पुन्हा बॅक येऊन पुन्हा एकदा बॅक येऊन जाऊ आणि पुन्हा एकदा बॅक येऊ, म्हणजे आपल्या बीटमार्कपर्यंत असं इथं येऊन जाऊ. म्हणजे बघू शकता पहिला, दुसरा, तिसरा, आता बघू शकता एक आपल्या एक लास्टचा ग्रुप राहिले. तर बघू शकता 2 ग्रुप झाल्यानंतर तिसऱ्या ग्रुपला पण सेम जसं आपण पुन्हा सांगितलं आपण ही स्टेप परत घेऊया. इथं आपलं जे काही रेक्टँगल आहे म्हणजे जे काही JPG आहे रेक्टँगलच्या वर, त्याचं इथं कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं फोटो आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. आपण इथं काय करूया, हा वाला फोटो इथं ॲड करून टाकूया. प्लसमध्ये जाऊन फोटो रिप्लेस करायचा, बघू शकता पुन्हा बॅक येऊन जायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर इथं काही प्रॉब्लेम होत आहे. जर तुम्हाला पण अशी प्रॉब्लेम फेस करायला भेटली, या ग्रुपची जे काही ड्युरेशन आहे ते ऑटोमॅटिक इथं कमी होऊन झाली, तर याला काय करायचं आहे, तुम्हाला ग्रुपला सिलेक्ट करून या बाणावर टच करायचं, पुन्हा एकदा टच करायचं, पुन्हा एकदा टच करायचं, अशा प्रकारे 9.11 पर्यंत जायचं आहे. आणि हे जे ऑप्शन आहे यावर टच करून याची ड्युरेशन एवढी इथं वाढून घ्यायची आहे. थोडा प्रॉब्लेम येत असेल अलाइड मोशनमध्ये, काय माहिती नाही, पण असं झालं तर तुम्ही ही प्रोसेस एवढी फॉलो करा. त्या ग्रुपमध्ये फोटो रिप्लेस केल्याच्यानंतर फोटोची जे काही म्हणजे त्या ग्रुपची जे काही ड्युरेशन आहे ते 9.11 पर्यंत तेवढी इथं करून टाका. आणि पुन्हा आता या ग्रुपला पण सेम एडिट करायचं, पुन्हा जे काही JPG असेल ती अशी इथं रिप्लेस करून टाकायची काय अशा प्रकारे. तर आपण हे वाला फोटो इथं ॲड करूया प्लसमध्ये जाऊन आणि असं इथं बॅक येऊन जाऊया. तर बघू शकता आपले सगळे फोटो इथं बरोबर आपण रिप्लेस केलेले आहे. सगळं आपलं एवढं झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे, इथून पुढे जे काही 9.11 पासून जे काही बीटमार्क आहे त्यामध्ये आपल्याला आपले जे काही म्हणजे जे आपण ॲक्टर्सचे किंवा ज्यांच्यावर पण हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यांचे फोटो तुम्हाला असे इथं लावून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण असे एक फोटो जे काय ते असे इथं लावून घेऊया. एक्स्ट्राचा फोटो जे काय असेल ते इथं कट करायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट जे काय असेल जे काही पुढचा असेल असे तुम्हाला 5 फोटो इथे लावायचे. बघू शकता आपले 4 फोटो इथे लावून झालेले आहे. आता एक लास्टचा फोटो आपण हावाला इथं असं लावून टाकूया 5 फोटो. तर 5 फोटो झाल्याच्यानंतर बघू शकता पुन्हा इथं खाली ग्रुप आहे. बघू शकता खालच्या साईडला ग्रुप नंबर 3. तर याला पण सेम सिलेक्ट करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं. आता एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, खाली जे काही तुम्हाला JPG सगळ्यात आधी इथं चेंज करायची. एकदम खाली तुम्हाला PNG दिसत असेल एकदम खालची, तर याला ते सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे काही JPG आहे याला रिप्लेस करायचं तुमच्या जे काही आजच्या म्हणजे ज्याच्यावर हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यांच्या एका फोटोसोबत. तर आपण हे फोटो घेऊया. तर हे एवढं झाल्यानंतर आता इथं वर बघू शकता ग्रुप 1 आहे. तर ग्रुप 1मध्ये याच्यात जरा एडिटिंग जास्त आहे, म्हणजे ग्रुपमध्ये ग्रुप आहे. तर त्या ग्रुपला पण सेम ग्रुपला सिलेक्ट करायचं, एडिटमध्ये जायचं आणि खालची जे काही फोटो आहे त्या फोटोला असं इथं रिप्लेस करायचं, ज्यांच्या आपण फोटोवर हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यांचा. तर आपण तिथं हवाला फोटो तर आपण तिथं हवाला फोटो असा सिलेक्ट करून रिप्लेस करू. म्हणजे याला तुम्ही बघू शकता वरचं राऊंड रेक्टँगलला काहीच नाही करायचं, खालच्या JPGला इथं रिप्लेस करायचं. तर हे एवढं झालेलं आहे. पुन्हा बॅक यायचं, पुन्हा बॅक यायचं, म्हणजे आपली सगळी एडिटिंग इथं झालेली आहे. तर बघू शकता 5 फोटो झाल्यानंतर आपले जे काही अशा प्रकारे इथे इफेक्ट असं येऊन जाईल. बघू शकता अशा प्रकारे. आता तुम्हाला इथे थोडं लॅग मारत आहे आपला फोन, तर अशा प्रकारे इथे दिसून येईल. असं झाल्यानंतर पुन्हा आपल्या इथे 5 फोटो इथे लावून घ्यायचे, कोणते पण म्हणजे जे पण तुम्हाला लावायचे ते वाले फोटो. तर आपण असे 5 फोटो इथे लावून टाकूया. बघू शकता हा 1 नंबरचा फोटो, पुन्हा हा 2 नंबरचा फोटो, अशा प्रकारे जे काही फोटो तुम्हाला लावायचे आहे ते असे तुम्ही इथे लावू शकता. तर आपण पुन्हा हा वाला फोटो लावूया. हे 3 फोटो झाले. हा 4 नंबरवाला फोटो आणि नंतर एक 5 नंबरवाला हा वाला फोटो असे इथं लावून टाकूया. त्यानंतर पुन्हा खाली परत ग्रुप येईल. बघू शकता ग्रुप नंबर 2. तर त्याला सिलेक्ट करून याला पण एडिटमध्ये जायचं. एडिटमध्ये गेल्यानंतर बघू शकता खालच्या एकदम खालच्या फोटोला इथं रिप्लेस करायचं. तर रिप्लेस आपण एखाद्या नवीन फोटोसोबत करूया. एक या फोटोसोबत असं प्लसमध्ये रिप्लेस करून टाकूया आणि पुन्हा वर परत एक ग्रुप येईल. तर त्या ग्रुपमध्ये एडिटमध्ये जायचं, त्या ग्रुपच्या आणि एकदम खालची जे काही लेअर असेल तिलासुद्धा इथं रिप्लेस करायचं, ज्या पण फोटोवर हा व्हिडिओ तुम्ही बनवता त्या फोटोसोबत. तर बस अशा प्रकारे रिप्लेस करून बॅक येऊन जायचं आहे आपल्या बीटमार्कपर्यंत. तर हे एवढं झालेलं आहे बघू शकता. तर आपण 5 फोटो इथं परत ॲड केले, इथं परत ग्रुप होता, इथं परत 5 फोटो होते, परत ग्रुप होता. आता परत आपले जे काही 5 फोटो आहे तर ते आपल्याला इथं असे लावून टाकायचे. तिथं बस सेम प्रोसेस आहे जे तुम्हाला माहितीच आहे. असे सिलेक्ट करायचं, फोटो इथं ॲड करायचा, एक्स्ट्राचा पार्ट जे काय असते ते तसा रिमूव्ह करून टाकायचा. तर बस अशा प्रकारे आपण सगळे फोटो असे इथं लावून टाकूया. त्यानंतर परत एक ग्रुप येणार आहे, तर ते पण तुम्हाला इथं एकदा बघून जा, कारण इथं स्किप करू नका, कारण ग्रुपमध्ये आतमध्ये एडिटिंग करायची आहे. ते तुम्ही थोडं विसरून जाल किंवा थोडं तुम्हाला गडबड होईल त्यामध्ये. तर बघू शकता हे एवढं लावायच्यानंतर पुन्हा इथं परत एक ग्रुप आहे, एक लास्टचा ग्रुप आहे. आता जास्त काय नाही, तर ग्रुपला सिलेक्ट करायचं, एडिटमध्ये जायचं, एकदम खालची जे काही लेअर आहे ती इथं सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला इथं रिप्लेस करायचं JPG सोबत. तर बघू शकता आपण ते JPG इथं बघून घेऊया. तर आपण कोणतीही वाली JPG घेऊया, प्लसमध्ये जाऊन JPG सोबत रिप्लेस करूया. पुन्हा वरच्या ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन खालची जे काही JPG आहे ती अशी रिप्लेस करूया आपल्या आजच्या फोटोसोबत, ते यावाल्या फोटोसोबत.
प्लसमध्ये जाऊन तसं रिप्लेस करून टाकायचं आणि बॅक यायचं आणि बॅक येऊन जायचं अशा प्रकारे मेन प्रोजेक्टवर. तर मेन प्रोजेक्टवर आल्यानंतर आता इथे एकदम शेवटी आपल्याला जे काही 5 फोटो आहेत इथे लावून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपल्या शेवटची इथं आपण इथपर्यंत आपले सगळे व्हिडिओ इथे झालेले आहे. तर इथून पुढचे जे काही लास्टचे 5 फोटो आहेत ते आपण असे इथे लावून घेऊया. म्हणजे लास्टच्या 5 बिटमार्कमध्ये आपले जे काही फोटो आहे ते असे इथे लावून घेऊया. बघू शकता हे वाला फोटो, पुन्हा हा वाला फोटो, अशा प्रकारे तुम्ही रँडमली कोणते पण फोटो लावू शकता. पण जेवढे जास्त फोटो आणि वेगवेगळे फोटो लावशाल तेवढा आपला व्हिडिओ चांगला होईल. तर बघू शकता एक लास्टचा फोटो आपण हे वाला असा इथे लावून घेऊया 25.01 पर्यंत, जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे. तर भावना हे थोडी प्रोसेस अवघड होती. ग्रुपची एडिटिंग जे काही ग्रुपमध्ये जाऊन जरा एडिटिंग अवघड होती, पण सोपी आहे. जर तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अजून सोपी जाईल. जर तुम्हाला काही कळलं नसेल तर ते तुम्ही खाली कमेंट करून किंवा मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. तर बघू शकता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 शेक इफेक्ट दिलेले आहे. तर 5 शेक इफेक्ट आपल्याला कसे लावायचे, बीट मार्कचं सगळं काम झालेलं आहे. तर शेक इफेक्टमध्ये आपल्याला इथं सगळ्यात आधी यायचं आहे. पहिल्या नंबरच्या फोटोचा जे काही इफेक्ट असेल तर ती आपल्याला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचं आहे. आणि आता आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जे काही आता एक आपण 5-5 फोटो लावले होते तर 1, 2, 3, 4, 5 असे इफेक्ट लावायचे आहे. बघू शकता इथं तर सगळ्यात आधी ते ग्रुपचा आहे, याला काहीच नाही करायचं. इथं हा 1 नंबरचा फोटो आहे, त्याला 1 नंबरचा इफेक्ट लावायचा आहे. याला 1 नंबरचा इफेक्ट लावल्यानंतर इथं बघू शकता 4 फोटो उरतील, 1, 2, 3 आणि ही 4. तर याला 2 नंबरला 2 नंबरचा, 3 नंबरला 3 नंबरचा असा इफेक्ट लावायचा आहे. तुमच्या मनाने तुम्ही वेगळा पण लावू शकता, असं काही नाही, पण आपण एक सिस्टमॅटिक करूया. तर इथं आपण काय करूया, हे एवढं झालं. आता ग्रुपच्या नंतर परत याला काय करायचं, 1 नंबरचा फोटो. ग्रुपच्या नंतर त्याला 1 नंबरच्या फोटोला 1 नंबरचा इफेक्ट. पुन्हा इथं 4 फोटोचा गॅप सोडायचा. पुन्हा इथं ग्रुप येईल तर पुन्हा यानंतर 1 नंबरचा इफेक्ट जे काय असेल ते, तर ह्या असे पेस्ट करायचा. पुन्हा 4चा गॅप सोडायचा. पुन्हा इथं ग्रुप येईल, पुन्हा इथं 1 नंबरचा जे काही इफेक्ट असेल ते असं इथं 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आणि पुढे जे काय असेल असं इथं गॅप सोडून टाकायचं आहे. तर हे एवढं झाल्यानंतर बॅक यायचं. आपले जे काही शेक इफेक्ट आहे त्यामध्ये जायचं आहे आणि 2 नंबरचा जे काही इफेक्ट आहे हा वाला इफेक्ट्समध्ये जाऊन हा वाला इफेक्ट इथं कॉपी पेस्ट करायचा. आणि सेम आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता 1 नंबरचा इफेक्ट आपण 1 नंबरच्या फोटोला लावला होता. आता हे आपल्या 2 नंबरच्या फोटोला लावायचं आहे. बघू शकता यानंतर म्हणजे इथं आपल्याला फोटोला सिलेक्ट करून 3 डॉटमध्ये जाऊन पेस्ट रिपीट करायचं. पुन्हा इथं 3 फोटो उरतील बघू शकता. तर याने इथं गॅप सोडून ग्रुपच्या नंतर हा 1 नंबरचा फोटो, तर हा आपला 2 नंबरचा फोटो, याला इथे इफेक्ट पेस्ट करायचा. पुन्हा 3 फोटोचा गॅप सोडून ग्रुपला सोडून पुढे त्याच्या पुढचा फोटो म्हणजे हा 2 नंबरचा फोटो. तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही इफेक्ट आहे त्याची इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत. बघू शकता शेवटपर्यंत आपण हा इफेक्ट असा इथे पेस्ट केलेला आहे. तर एवढं झाल्यानंतर आता 3 नंबरचा इफेक्ट जे काय आहे ते इथे लावायचं आहे 3 नंबरच्या फोटोला. 1 नंबर झाला, 2 नंबर झाला, 3 नंबरचा. तर हे आपण लवकरात लवकर इथं लावून घेऊया. तर भावना अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो होते या सगळ्या फोटोंना आपण इफेक्ट लावलेला आहे. सिरियल वाईज आपण इफेक्ट इथं लावलेला आहे. तर एवढं झाल्याच्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथं काही शॅडो इफेक्ट इथं लावा लागेल. पण इथं ग्रुप असल्यामुळे आपले शॅडो इफेक्टचे जरा तुकडे इथं करायला लागतील. ते कसे करायचे मी तुम्हाला इथं सांगून देतो. बघू शकता सगळ्यात आधी आपले जे काही ग्रुप आहे ते 9.11ला संपत आहे. म्हणजे 9.11 पासून पुढचे जे काही 5 फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला एक शॅडो इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. तर आपला शॅडो इफेक्ट बघू शकता. तर हा आपल्या इथे शॅडो इफेक्ट आहे, तर ती इथं आपण असं लावून टाकूया. 1 मिनिट. तर हे आपलं शॅडो इफेक्ट आहे. शॅडो इफेक्ट लावायचा पुढचे 5 फोटोपर्यंत, म्हणजे पुढच्या ग्रुपपर्यंत, म्हणजे 12.01 पर्यंत असं इथे त्याची लेंथ वाढवायची. आणि जी काही ड्युरेशन आहे ते 9.11 म्हणजे 12.01 पर्यंत वाढून मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याला असं बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं काय अशा प्रकारे. बघू शकता खालच्या साईडला शॅडो येईल अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं असं काही. तर आणि या ऑप्शनवर टच करून तुम्ही डायरेक्ट कॉपी लेअर करू शकता. लेअर कॉपी होईल. पुन्हा इथं जाऊन पुन्हा पेस्ट लेअर करायचा आणि एक्स्ट्राचा पार्ट काय असेल तर बरोबर ॲडजस्ट करायचा या 3 ऑप्शनने. तर आपण इथे एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करूया. पुन्हा इथं पण तेच लेअर पेस्ट करून पुढचे 5 फोटो म्हणजे इथपर्यंत. तर आपल्याला याची थोडी ड्युरेशन इथे वाढवावं लागेल अशा प्रकारे. आणि पुन्हा इथून पुढचे 5 फोटो म्हणजे शेवटपर्यंत. तर शेवटपर्यंत म्हणजे 25 सेकंदापर्यंत 25.01 पर्यंत. हे एवढं तुम्हाला अशी वाढून घ्यायचं आहे. म्हणजे जिथे जिथे फोटो आहे त्याच्यावर अशी शॅडो इथं येऊन जाऊ. तर इथे शॅडो आल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता याच्यावरच जशी आपण शॅडो लावली तशाच प्रकारे आपल्याला PNG सुद्धा लावायची आपली हॅपी बर्थडेवाली. तर हॅपी बर्थडेवाली PNG बघू शकता ही इथं आहे. तर अशी PNG ते लावायची. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन PNGला थोडं छोटं मोठं तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं तसं तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. आणि खालच्या साईडला असं तुम्हाला PNGला बरोबर ॲडजस्ट करायचं आहे. आणि जी काही ड्युरेशन आहे ती बरोबर जशी आपण शॅडोची ड्युरेशन ॲडजस्ट केली ती तशी इथं करून याला पण सेम करूया. आपण कॉपी लेअर करूया आणि पुन्हा जसं आपण शॅडोला गेलं तसं सेम पेस्ट लेअर. पुन्हा याची ड्युरेशन इथं ॲडजस्ट करूया इथपर्यंत अशी काय. तर पुन्हा याला काय करायचं, इथून पेस्ट लेअर करायचं
ग्रुपच्या पुढे म्हणजे ग्रुपच्या वर जे काही पुढे जे काही 5 फोटो आहे त्या 5 फोटोवरच आपल्याला हे PNG अशी दिसली पाहिजे आणि शॅडो दिसली पाहिजे. तर अशा प्रकारे याला इथं ॲडचं सेट करायचं आहे तुम्हाला काही तर 25.01 पर्यंत बघू शकता अशा प्रकारे. तर हे झाल्यानंतर बघू शकता बाकीचं सगळं आपलं बरोबर आहे. त्यानंतर पण आपण इथं आपली थोडी याची ड्युरेशन जे काय ती सेट करायची चुकली होती आपल्या PNGची, तर ते आपण इथं अशी ॲडजस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे भावना आपला आजचा व्हिडिओ ते रेडी झालेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ओव्हरले ॲड करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा इथून ॲड करू शकता. 9.11ला जाऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन एक मी तुम्हाला ओव्हरलेवाला व्हिडिओ तुम्हाला इथे दिलेला आहे, तर तुम्ही ते इथे लावू शकता. तर बघू शकता आपला ओव्हरलेवाला व्हिडिओ काय अशा प्रकारे आहे. ओव्हरलेवाला व्हिडिओ इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि जे काही ड्युरेशन आहे ते एक्स्ट्राची ड्युरेशन तुम्हाला इथे कट करावं लागेल 25.01 पर्यंत. एक्स्ट्राची ड्युरेशन कट करून याची ब्लेंडिंग तुम्हाला स्क्रीनमध्ये करायची आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा रेडी व्हिडिओ इथं होऊन जाईल. व्हिडिओ तुम्हाला वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ हवे आहेत का ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि वेगवेगळे काही टॉपिक असतील तर ते तुम्ही मला इंस्टाग्रामला किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सजेस्ट करू शकता. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.